साईराम बोल साईराम। चला साईराम उठा पालखी निघाली साईराम। साईराम उठा पालखी निघाली साईराम। साईमाई सकाळ मंडळी दिवस 6वा आणि आज आम्ही ओम साईराम। साईराम सगळे बाईक चालवलेलो आहे पहिली निशाणी घेऊन। तर बघा तुम्ही आता पुढचा ब्लॉग तुम्हाला दिसेल आम्ही आता कशी वारी करतो ते। आणि आता आमचे भांजे इकडे राहुल आयरे आहे त्यांच्या इकडे त्यांच्या पण घर आहे। काय म्हणतात राहुल आहे साईराम। आता आपली निशाणी निघते भेटूयात आपल्या स्पॉट वरती साई बाबा की जय। तर साईमाई सकाळ मंडळी आता आम्ही पोचलोय घाटच्या पायथ्याशी। तर आपली निशाणी समोरच थांबली आहे। तर पालखी मागून येते तर पालखी आल्यावरती पूजा वगैरे करेल मग परत घाटला सुरुवात करू। तर भेटूयात थोड्या वेळात। ओम साईराम साईराम मामा। तर आता आपली पूजा होणार आहे का इथं? पूजा नारळ होतो हो या घाटावरती नारळ देऊन मग पुढे पालखी जाणार। घाट पार करायला खूप सुंदर नजारा लोकांना दिसणार आहे। वरती पवनचक्की वगैरे आहे मजा घेत फोटो काढत मस्त चालणार लोक पूर्ण आनंद घेऊन जाऊ। पण घाट चढायला किती वेळ लागणार आहे ते सांगा ना। घाट चढायला किती वेळ लागणार आहे? घाट चढायला हार्डली 1 तास 1 ते 1.5 तास। मग काय नाही पहिली निशाणी गेली तर अर्धा तासात लागणार आहे। अरे कॅप्टन सोड। तर आता आपली पालखी येते मग आपण घाटन देवीला नारळ देऊन निघूया। साईराम भावांनो कसं वाटतं सकाळी सकाळी? थंडी बरं वाटतं। थंडी कमी आता घाट चालेल ना मग थंडी आणि सगळं वाजत साईराम निशाणी निघाली पालखी पण निघाली। तर चला घाट चालू झालंय मंडळी। बघा पालखी घ्यायला बोलत हा कसा लपतोय बघा। बघा मयूर राठोड पालखीवाला आहे पालखीवाला आणि असं लपून पळतोय पुढे बघा। जाऊ दे भोपाळ मी पण पळतोय पुढे चल। अर्धा पार झालं मंडळी। साईराम नाश्त्याच्या स्पॉट वरती आलोय। मेरा देख वाटी डायरेक्ट हालती आणि माझी बघा माझी भाऊ मेरे आला देख एकदम कडक का भाऊ आपली बकरी गाडी इसका वाटी याच्या वाटीचा स्पॉट आहे। स्पेशल सकाळी सकाळी साबुदाणे 5वी प्लेट चालू आहे। साजन भाऊ खाता है। साजन भाऊ एकदम भारी आहे ना? प्रत्येक एक नंबर नाही मला साबुदाणे इतके दोरे चविष्ट बटाटे उकडले का तळलेले? तळले फ्राय केलेले। साईराम मँगो मस्त मँगो काहीच नाही प्यायचंय। चला मस्त आता पावर साठी तर अजून 7 किलोमीटर जायचं मला वाटलं 7। मग आता निशाणी निघते।
साईराम मंडळी, तर आता आम्ही आपल्या स्पॉटवरती पोहोचलोय. पालखी सोबत होतो, तर भेटूया थोडं. तर साईराम. साई बाबा के जय, साईनाथ महाराज के विठू माऊलीचं मंदिर आहे. सुंदर असं जय अम्बे. ये सब इसका करा है माता जी. क्या हो गया, किसने क्या हो गया? तर साईमाई दुपार मंडळी आता एकदम फ्रेश दिसून आंघोळ विंघोळ करून आलं, जेवण करून. आता आम्ही सर्व मित्र वडापाव खायला चाललोय. कुठे चाललोय भाऊ? वडापाव खायला. इकडेच्या फेमस आहे वडापाव. सप्तशृंगी वडापाव इकडेच्या लय फेमस आहे. इकडेच्या वडापाव दोन आहे, नवीन आणि जुना. जुना आणि आपल्याला यायचंय जुनाकडे. नवीनकडे एवढे नसते. 5-5 वडापाव. आपला वनमेन तो निलेश आयरे खाणार आहे आता. बघा फेमस वडापाव. निलेश भाऊ पेमेंट देत आहे. पटकन कॅशर इकडे आहे आमच्या. आणि खाणारा आहे. आम्हाला घ्या ना, या ना. हा, कुठले आहेत तुम्ही? सिन्नरचे. अच्छा, नाव काय तुमचं? आकाश कातकडे. अथर्व काटकडे. आकाश कातकडे. सिन्नर. चला साईराम घे भावानो. आता तुम्ही एक एक घ्या. याला पण घेऊ. तुझं नाव काय भावा? रितेश. जयंत. अच्छा, मग तुम्ही मला नसन ओळखत. हा, तुमचं नाव सांगा ना आम्हाला. कुठून आले तुम्ही? मुलुंड मुंबई. मुलुंडवरून आले. शिराव ना तिथून. अरे 6 चटके येडराव ना. दादांचे फॅन भेटले. आपण त्या दादाला गिरी लावाला ओके मध्ये काय. हो, 100% दादा. शेअर करा. ओम साईराम. हा, 6 दिवसात 3 वडापाव, हा. 2 ग्लास चहा. आपल्या तिथं नाश्त्याच्या जेवणाच्या कॅम्पवर डाळ भात, हा, गुलाबजामुन, पुरी पापड. तरी आता काय खायला आला? काय खाते? काय खायला आलंय? काय खाते? अजून त्याच्यानंतर नको बाबा. अजून चाळीसचे काय घेतोय? 100 ग्राम काय घेतोय ते काय नाही घेत. बर्फी. हा, मला आम्हाला आमच्यासाठी बर्फी, त्याच्यासाठी कचोरी. दादा बिल घे आणि आम्ही तर खातो बाकी. हे बघा, आम्ही खायला आले एवढे. विकी भाई भी आ गेला हमारे साथ खान. भांड्या पाहिजे पहिला. पहिले बाय. पण काय झालं काय 6 दिवसातच? 6 दिवसात त्याला बोलतो 1 दिवसाचा वेळ हे नाही आता. बघा, आमचे निखिल भाऊ बघा, मस्त एकदम कडक पद्धतशीर चालू. चटक चटक जीवाला चटक. बाबा मी आलो. साईराम साईराम साईराम.
आता आपण निघालोय साईराम. चला आता आपण कुठून निघालोय साईराम? नाशिक विठ्ठल मंदिर. कुठलं विठ्ठल मंदिर? शापूर दोघांची पण झोप नाही झाली. आम्ही आता सिन्नर मध्ये आता सिन्नर दोघांची झोप नाही झाली. एक बोलतो नाशिक, एक बोलतो शापूर. आडगाव. हा वेगळाच आहे. कोणतं गाव? नेक्स्ट लोकेशन कोणतं आपलं? मोठे बाबा दर्गा. त्याला किती वेळ लागेल आपल्याला? खरं खरं सांगा का? स्पीड मध्ये ठेवला तर फक्त 1 तास. बरं. आणि थोडा आरामात गेलं तर लय आरामात नाही, 2-2.5 तास लागले. आरामात एवढं पण आरामात नाही. आरामात 2-2.5 तास. आणि त्याच्याने पण स्लो चालला लंगडत तर मग संध्याकाळी जे डायरेक्ट. आणि मी निशाणी घेतली तर कोणती? अरे एका तासामध्ये टच इकडे. ठीक आहे, मग आता जाऊ आम्ही थोड्या वेळात निशाणीवरती. चल मग निशाणीवर चल. ओम साईराम. साईराम बोललो. साईराम. हा साईराम आपला स्पोर्ट आलेला आहे. पब्लिक बघा ना, पहिलं जाऊन पुढे जागा पकडून ठेवतात. हा ना. आता जाऊ आम्ही पण बघतो आमचा स्पॉट कुठे आहे. टेन्शन नाही, पण आपल्या मित्रांनी पकडून ठेवले आपले असेल. मित्र आपले बॅग काढून एकदम जागेवर सेट राहतात. काय बोलतो भाऊ? कोण पण गेला ना पुढं तो जागा पकडतो. जागा पकडून ठेवतो आणि मस्त आपल्याला लावून. कुठली दर्गा आहे? मोठे बाबा दर्गा. मोठे बाबाची दर्गा आहे. तर बघूया आता दर्ग्यावरती पुढे बंगाली बाबा दर्शन दर्गा पण वगैरे. आहे. बंगाली बाबा दर्गा. भेटूयात. ओम साईराम. मंडळी दोन पालख्या आहेत. श्री क्षेत्र मोठे बाबा मंदिर केदार दातली फाटा. तुम्ही वाचून घ्या, मी तुम्हाला एकदा दाखवून देता. मोठे बाबाची दर्गा. तर हे भाऊ चप्पल भाऊ. तर आपली पालखीतले मंडळी. तुला बोललेलं की नाही 2 तासात पोहोचल. हा लवकर आलो भाऊ, लवकर आलो. साईराम. आणि या साईडला अजून एक पालखी आहे. बरोबर आहे ना?